नमस्कार विद्यार्थी मित्र, मी रमेश शेळके सर तुमचा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. चला लेट्स टेक आपण पाहतोय डीएनए. डीएनए म्हणजे काय? डीएनए डीऑक्सोरायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनए डीऑक्सोरायबोन्यूक्लिक ऍसिड. यू कॅन सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. हे तुम्ही पाहू शकता डबल हेलिक्स असलेले स्ट्रक्चर. फर्स्टली फाउंड देयर आर टू सायंटिस्ट. द नेम ऑफ द फर्स्ट one is Friedrich Michel and second James Watson and Crick's. They are, we can say, the James Watson and Crick's model of DNA. DNA, they are double-stranded DNA. They are making from 4 different nitrogenous base pairing. Okay, which one? G to C. Corrected pairings G to C. G for guanine, C for cytosine, T for thymine, T for adenine. Connect to pairing thymine to adenine, guanine to cytosine. These, and they are making the new strand and new strand. They are making long and long chain of DNA. DNA, this is the first strand, is known as 3' end. This is the first dash end, and then the last end is 5' 3' end. We can see it is a very important things. The basic things is that the DNA making from the 4 nitrogenous bases. The first one adenine, guanine, thymine, cytosine. Understand guys? समजलं का? हे खूप महत्त्वाचे थिंग्स आहे. पाहू शकता मी रिटर्न मध्ये लिहिलेलं आहे. दिस इज या पार्टला आपण काय म्हणतो तर लूप्स म्हणतो एवढ्या भागाला. ओके, लूप्स. तर यामध्ये बेस पेरिंग्स आहेत. कोणकोणते बेस आहेत? थायमिन, अडेनिन, गुआनिन, सायटोसायनिन. समजलं? आणि जे हे दिसते तुम्हाला भाग तो आहे शुगर फॉस्फेट बॅकबोन. हा शुगर फॅट फॉस्फेट बॅकबोननी बनलेला आहे. समजते का? ओके. आणि फंक्शन, सगळ्यात महत्वाचं फंक्शन डीएनएचं म्हटलं तर काय आहे? डीएनए जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर पॅरेंट टू ऑस्पिरिंग वाया जीन्स इज कॉल्ड दॅट. आपण त्याला जेनेटिक ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. सी ट्रान्सक्रिप्शन मीन्स जेनेटिक डीएनए ट्रान्सफर टू आरएनए. आरएनए ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स, इट इज ट्रान्सलेशन. ओके, then DNA firstly found in nucleic acid, the given name of deoxyribonucleic acid. Understand? This is firstly the where DNA found in eukaryotic cell means nucleus. See, डीएनए हा युकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो, इनसाइड द न्यूक्लियस. अँड सेल मध्ये इन प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तो सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. समजते का? सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो डीएनए हा सायटोप्लाझम मध्ये. आणि युकॅरियोटिक सेल मध्ये हा न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. क्रोमोझोम्स डीएनए क्रोमोझोम्स मध्ये लास्ट पेरिंग मध्ये आपला डीएनए प्रेझेंट असतो. डीएनए कशासाठी? त्याचं फंक्शन काय आहे? डीएनएचं जेनेटिक ब्लूप्रिंट साठी वापरता येतो. मीन्स जेनेटिकली आयडेंटिफिकेशन की ते बाळ कोणाचं आहे, ते मुलगा कोणाचा आहे हे जेनेटिकली. त्यानंतर अनदर थिंग्स, जेनेटिक आपल्याला आधार कार्ड बनवलं जातं. जेनेटिक आधार कार्ड मध्ये काय घेतलं जातं? तुमची आयरिश म्हणजे डोळ्यांची ठसे, त्यानंतर तुमचे थंब, त्यानंतर तुमचे फिंगर. यामुळे काय होतं? जेनेटिकली आयडेंटिफिकेशन मिळतं. म्हणून आधार हे ओळखीचं प्रमाण आहे असं आपण म्हणत असतो. समजते का? ओके, तर हे सगळं काम डीएनएचं आहे. ओके, त्यानंतर डीएनएचा उपयोग करून आपण एक क्लोनिंग बनवलं, त्याचं नाव दिलं डॉली. डॉली माहितीये का? शीप म्हणजे मेंढी, म्हणजे हायब्रिड व्हर्जन आहे शेळीचं. मेंढी लोकर बनवतो, त्यापासून आपल्याला लोकर मिळतं, त्याला आपण डॉली म्हणतो. समजते? त्यानंतर डीएनएचा उपयोग करून अग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये, मेडिसिनमध्ये वेगवेगळ्या टॅबलेट्स, वेगवेगळे अग्रिकल्चर आपल्याला भेटले. जसं की सोयाबीन हे हायब्रिड व्हर्जन आहे, जेनेटिकली क्लोन करून बनवण्यात आलेलं सोयाबीन आहे. समजते का? ओके, तर हा आहे विद्यार्थी मित्र इन शॉर्ट कमी वेळामध्ये घेतलेला बेसिक थिंग्स ऑफ द डीएनए स्ट्रक्चर. अंडरस्टँड? डीएनए अगेन आय एम सेइंग हिअर डीएनए डीऑक्सोरायबोन्यूक्लिक ऍसिड. अंडरस्टँड? आवडला असेल लाईक करा, शेअर करा, विसरू नका. थँक्यू.